नमस्कार, मी सचिन गायकवाड. तुमचं सचिन गायकवाड आणि टीम या यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे. आता रिसेंट 17 डिसेंबरला गटकचा मुख्य परीक्षेचा पेपर पार पडला. आयोगाची की आली नाहीये, येईल, त्याच्यानुसार सर्वजण मार्क काढतील. भरपूर जण क्लर्कच्या मेन्सला होते, पण आता त्यांची क्लर्कला चांगले स्कोर आलाय, पण आता ड्रीम पोस्टसाठी लढायचंय. म्हणजे आयोगाने दिलेल्या टाइम टेबलनुसार आपली पूर्व परीक्षा 16 जून 2024 ला आहे. ओके, आजचं लेक्चर त्याच्यासाठीच आहे की पाठीमागचा जो 30 एप्रिल 2023 ला पूर्व परीक्षेचा पेपर झालेला होता, आतापर्यंत भरपूर विद्यार्थी खूप अभ्यास करतात, परंतु 40 आणि 42 या मार्कामध्येच का अडकतात, किंवा बुक लिस्ट तुम्ही व्यवस्थित वापरतात का, किंवा तुम्ही कुठे चुकतात, हे सर्व जे आहे ते आज या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे मी दररोज 12 तास अभ्यास करतोय, 14 तास अभ्यास करतोय, पण स्कोर काही बनत नाहीये. मी कुठं चुकतोय हे मला देखील कळत नाहीये, आणि कुणाला तरी विचारायला मला कमीपणा वाटतोय, मला लाज वाटते. या लोकांसाठी जरी लेक्चर हे लायब्ररीत गुपचूप बघितलं तरी चालेल. या लेक्चरमध्ये अशा भरपूर गोष्टी त्या तुम्हाला क्लिअर होतील की आपण त्याच गोष्टीमध्ये अभ्यास करत असताना देखील आपण 38 आणि 40 मार्कामध्येच का थांबतोय, ह्या गोष्टी तुम्हाला या लेक्चरमधून खूप चांगल्या प्रकारे समजतील अशी अपेक्षा करतो. फक्त एकच काम करायचंय, लेक्चर संपूर्ण व्यवस्थित आहे का, तुम्हाला एक ना एक गोष्ट तरी 100% उपयुक्त ठरणार आहे. ओके, सर्वांना माहिती आहे की 16 जून आयोगाने डेट दिलेली आहे, त्या दिवशी आपली पूर्व परीक्षा होऊ शकते. ओके, याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाची बुक लिस्ट, अभ्यासासाठी योग्य पद्धत काय असायला पाहिजे, किंवा जे आपल्या पूर्व परीक्षेला एकूण 7 विषय आहेत त्या 7 विषयाची किंवा प्रत्येक विषयाची रणनीती काय असायला पाहिजे, किंवा जर तुम्ही 1 जानेवारी 2024 पासून पुढचे 5 महिने पूर्णपणे कंबाईन वरती फोकस करत असाल तर योग्य बुक लिस्ट काय, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं आहे आणि आपण कुठं चुकत आहोत, ह्या गोष्टी तुम्हाला या लेक्चर मधून समजून जातील. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत मी म्हणेल त्या लिहून घ्या, कारण लिहून घेतल्यानं तुम्ही नंतर वाचाल, नंतर तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. पण आपण काय करतो, एखादं लेक्चर ऐकत असताना किंवा एखादं कुणाचं तरी ऐकत असताना आपण लिहून घेत नाही, फक्त ऐकतो. ऐकलेली गोष्ट कधी ना कधी विसरून जात असतो, पण लिहून घेतलेली गोष्ट आपण नंतर वाचू शकतोय आणि नंतर ती गोष्ट आपल्या लक्षात पण येऊ शकते. ठीक आहे, सो आज आपण पूर्ण लेक्चर बघूया की आपल्यासाठी महत्वाचं काय असणार आहे, बुक लिस्ट काय असणार आहे. पण तत्पूर्वी आपण जे 30 एप्रिलला पूर्व परीक्षा झालेली होती, या 30 एप्रिल 2023च्या पूर्व परीक्षेनुसार विश्लेषण काय होतं सर्वांना माहित आहे. याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. म्हणजे आयोग पूर्वी काही विषयाचे क्वेश्चन वेगळे होते, म्हणजे क्वेश्चनची संख्या वेगळी होती, पण 30 एप्रिलला त्यांनी थोडा पॅटर्न बदललाय. सुरुवातीला आपण तो पॅटर्न जाणून घेऊ की कोणता विषय हा किती क्वेश्चन साठी आहे किंवा किती मार्कांसाठी आहे. ओके, हे जर तुम्हाला व्यवस्थित आणखी तुम्हाला लिहिण्याचा कंटाळा येत असेल की मी लिहू शकत नाही, तर काय करायचंय, हे कंबाईन गायडन्स नावाचं चॅनल आहे मित्रांनो. ओके, हीच लिंक टाकायची आहे. हे कॉपीचे चॅनल भरपूर असू शकतात. ही लिंक टाकल्याच्या नंतर तुम्हाला सचिन गायकवाड आणि टीम हे नाव दिसल. ओके, किंवा आता लेक्चर बघतात, लेक्चर पॉज करा, टेलिग्रामला जा आणि सर्च करा. तुम्हाला इथं कंबाईनच्या एक्झाम बद्दल सर्व माहिती मिळेल, विशेषतः कंबाईन फोकस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. दुसरी गोष्ट, जे 30 एप्रिलला पूर्व परीक्षा पेपर झालेला होता त्याच्यामध्ये एकूण 7 विषय कशा प्रकारे आले होते थोडक्यात बघूया आपण. ओके, चला. भूगोल 10 प्रश्न होते. सुरुवातीच्या पूर्व परीक्षेत आपल्याला इथं 15 प्रश्न असायचे, पण आयोगाने आता किती दिले आहेत, 10 प्रश्न. ओके, दुसरा विषय आपला इतिहास, इथं देखील 10 प्रश्न आहेत. तिसरा विज्ञान, याच्यामध्ये काहीच बदल नाही, 15 प्रश्न आहेत तसेच आहेत. चौथा विषय राज्यघटना, इथं बदल झालाय मित्रांनो. अगोदर आयोग 10 प्रश्न विचारायचा, आता 15 प्रश्न विचारतोय. 5वा विषय करंट अफेअर्स, इथं देखील 15 प्रश्न आहेत. 6वा विषय अर्थशास्त्र, इथं सेम 15 प्रश्न आहेत. आणि आपला 7वा मॅथ आणि रिझनिंग, इथं 20 प्रश्न आहेत. म्हणजे कळालं का तुम्हाला, 15 1 15, 15 2 20, 15 3 45, 15 4 60, 20 80, 90 आणि 100, हे आपला 100 प्रश्नांचा पेपर झाला. फक्त इथं आयोगाने काय केलंय, इथं 15 विचारायचं, इथं 15 विचारायचं, इथले 5 राज्यघटनाला टाकले, इथे एसाचे 5 मॅथ रिजनिंगला टाकले. म्हणजे आपला 16 जूनचा पेपर सेम पॅटर्न असा असणार आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना
हा पॅटर्न माहित नसतो, पण आपण पूर्व परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला त्या पेपरचं विश्लेषण माहित असायला पाहिजे की कोणता विषय किती मार्काला येणार आहे आणि त्याच्यानुसार आपली त्या प्रत्येक विषयाची रणनीती असायला पाहिजे किंवा त्या विषयाचे जर 15 प्रश्न येत असतील तर आपलं टार्गेट किती असायला पाहिजे. नाहीतर रॅन्डमली आपण काय करतो, आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतंय की 100 प्रश्नांचा पेपर आहे, 100 मार्कांचा पेपर आहे, आपलं टार्गेट 55, 65, 70 ठेवतात. पण मी म्हणतोय प्रत्येक विषय तुम्हाला सेम वेटेजचा आहे का, नाहीये. मग मी म्हणतोय की प्रत्येक विषयाची रणनीती वेगवेगळी ठेवला. काही विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता अवघड जातोय, काही विद्यार्थ्यांना चालू घडामोडी सोपी जाते, मग त्या विषयानुसार तसे मार्क ठरवायचे असतात. त्या संदर्भात आपण योग्य चर्चा करूया. तुम्हालाही समजून की पाठीमागाच्या 30 एप्रिलला आपण पूर्वपरीक्षा का क्लिअर झालो नाहीत किंवा प्रत्येक वेळेसच आपण 38 आणि 40 मार्कामध्ये का अडकतोय याच्यावरती सविस्तर बघूया. हे क्लिअर आहे, सर्वांनी स्क्रीनशॉट काढू शकता किंवा ऑलरेडी ही माहिती या टेलिग्रामला चॅनलला टाकलेली आहे, तुम्ही टेलिग्रामवरून घेऊ शकताय. चला नेक्स्ट पहा, हे सांगितलं आता 30 एप्रिल. आता पहा इतिहास विषय. ओके, 10 प्रश्न. भरपूर विद्यार्थ्यांना हा विषय अवघड जातो असं म्हणतायत, कारण मला बरेच मेसेज येतात की सर इतिहासाला मार्क्स मिळत नाहीत. का मिळत नाहीत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही इतिहास वाचत असताना भरपूर लोकांच्या नोट्स वापरतात. सुरुवातीला नोट्स वापरू नका. 2 पुस्तकं महत्वाचे सांगतोय. एक महाजन सर, समाधान महाजन सर बरं का. दुसरं समाज सुधारकसाठी बेस्ट पुस्तक सांगतोय, जे की तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील उपयुक्त ठरू शकतंय. विपुल थोरमोटे पाटील, विपुल थोरमोटे पाटील सरांचं पुस्तक आहे. आणि तिसरं 11 जुना इतिहास. ओके, मी तुम्हाला डायरेक्ट सांगाल हे पुस्तक नाही वाचलं तरी चालेल. भरपूर लोक म्हणतात सर 11वीचा इतिहास खूप महत्वाचा आहे किंवा काही लोक तुम्हाला गाईड करत असताना बुक लिस्ट मध्ये देतात, पण मी तुम्हाला असं थेट सांगतो या पुस्तकात जेवढी महत्वाची माहिती आहे तेवढी तुम्हाला या सरांच्या पुस्तकात मिळेल. म्हणजे आपल्याला या पुस्तकामध्ये कसं मित्रांनो एकदम शॉर्ट माहिती दिली. म्हणजे आपण हे पुस्तक वाचत असताना महात्मा फुले समाज सुधारक वाचतो, बरोबर आहे. याच्यामध्ये महात्मा फुलेंची माहिती आपल्याला किती दिलेली, जास्तीत जास्त अर्धा पेज मध्ये. पण आपण जर ह्या लेखकांचं पुस्तक वापरायला गेलो तर त्यांची जवळपास 4 ते 5 पेजेस मध्ये दिलेली. म्हणजे हे अर्धा पेज ऑलरेडी याच्यामध्ये असतात. म्हणून म्हणेल की याला वेळ नाही दिला तरी चालेल, थेट तुम्ही हे पुस्तक वापरू शकताय. म्हणजे एक पुस्तक तुम्हाला वारंवार वाचायचं आहे. ओके, म्हणजे याला पण वेळ द्या, याला पण वेळ द्या. मी म्हणतो या 2 रिडिंगच्या ऐवजी याला 2 रिडिंग द्या, व्यवस्थित होऊन जात आहे. ओके, आपलं टार्गेट इथं 7 प्रश्नांचं असलं तरी चालेल. आता तुम्ही लोक कुठं चुकतात हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करता, आता हे 7 प्रश्नापैकी कसं असतं मित्रांनो, 8-2चं असतं. म्हणजे हे प्रश्न सोपे असतात. ओके, 8 प्रश्न सोपे. याचा अर्थ मी सोपे का म्हणतोय, तुम्ही वाचत असलेल्या बुक लिस्ट मधले, तुम्ही वाचत असलेल्या स्टडी मटेरियल मध्ये, म्हणजे तुम्ही आता वाचताय ना पुस्तक, त्याच्यातले 8 प्रश्न तुम्हाला मिळतात आणि 2 प्रश्न अवघड असतात. अवघड याचा अर्थ आपण वाचलेले असतात पण आठवत नाही किंवा आपण वाचत असलेल्या स्टडी मटेरियल मध्ये नसतात, बाकी लेखकांच्या पुस्तकात असतात. मी म्हणतोय हे फक्त 8 प्रश्नांचा विचार करा, याचा विचार करू नका. हे 8 प्रश्न बरोबर आणा. पण तुम्हाला काही लोकांनी, काही शिक्षकांनी काय सांगितलेलं असतंय, आता समजा हे प्रश्न तुमच्या BA च्या पुस्तकातला आहे, तुम्ही काय करताय, फक्त एकासाठी BA चे पुस्तक वापरू नका ना. म्हणजे पण याचा विचार करा, हे 8 प्रश्न आपल्या हातचे आहेत ना, तर हेच बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. याच्यावरून आपल्याला काही घेणं देणं नाही. हे प्रश्न चुकू द्या किंवा नाही सोडवले तरी चालेल, आपल्याला विचार याचा करायचा आहे. पण महाराष्ट्रातले 70% लोक जे अवघड प्रश्न आहेत त्याचा विचार करतात आणि सोपे प्रश्न चुकून येतात आणि रिझल्ट जातो. कधीही लक्षात ठेवायचं, आपल्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न मित्रांनो 100 प्रश्न असतात, सर्वांना माहिती आहे. 70-30 असा पॅटर्न असतो, लक्षात असू द्या. 70 प्रश्न सोपे असतात, 30 प्रश्न अवघड असतात. ओके, सोपे म्हणजे आपण वाचत असलेल्या पुस्तकातले असतात. मी म्हणतोय फक्त याचा विचार करा, 70 पैकी 70 प्रश्न नाही बरोबर आले, इथं जर तुम्ही 68 किंवा 65 जरी बरोबर आणले ना मित्रांनो, तरी तुम्हाला या प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षा पास होऊन देतात. पण काय होतंय, तुम्हाला सांगितलेलं असतंय की सोपे प्रश्न पटापट सोडवा, जेणेकरून अवघड प्रश्नाला आपल्याला जास्त वेळ पुरेल आणि आपला स्कोर वाढेल. पण तुमच्या गोष्ट एक लक्षात येत नाही, आपण सोपा प्रश्न फास्ट सोडवण्याच्या नादामध्ये उत्तर चुकून बसतो आणि अशा 8 ते 10 सिली मिस्टेक होतात आणि आपला स्कोर परत 38 आणि 40 मध्ये येतोय. का तर आपण या 30 मार्कांचा विचार करतोय, या 30 प्रश्नांचा विचार करतोय. का तर आपल्याला सांगितलेलं असतंय की जर एखादा BA मधला
म्हणजे आपल्या ग्रॅज्युएशनच्या पुस्तकातला एखादा प्रश्न असला की आपण ते पुस्तक मार्केटमधून आणतो आणि वाचतोय, मी म्हणतो या 8च प्रश्नांचा विचार करा, 8च प्रश्नाचं उत्तर योग्य द्या, तरी आपण त्या विषयामध्ये पास झालेलो असतो. पण आपण त्या दोन प्रश्नांचा विचार करून पाठीमागे राहतो. ही चूक करू नका. ह्या 70 मार्काचा विचार घ्या, 30 प्रश्न काही घेणं देणं नाही आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्लिअर कळाला. इतिहास विषय कोणते पुस्तक वाचावे, तुम्ही कुठं चुकताय याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. पहा पुढचा विषय भूगोल. अगोदर आयोग 15 प्रश्न विचारायचा, आता 10 प्रश्न विचारतोय. याच्यासाठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगतोय. एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं पुस्तक, दोन्हीपैकी कोणतंही वापरा. दुसरं भारताच्या भूगोलसाठी खूप महत्वाचं पुस्तक आहे, 10वीचं जुनं पुस्तक. ओके, निळा कलर आहे पहा त्या पुस्तकाचा. किंवा जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला गेलं 10 आणि TEH जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते पुस्तकाची PDF मिळून जाते. ओके, आणि तिसरं इथं तात्याचा ठोकळा, एकनाथ पाटील, आपण त्यांना एकनाथ पाटील ठोकळा. ओके, काही लोक तात्याच्या ठोकळ्या या नावानं प्रचलित आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता काही लोकांनी किंवा काही मार्गदर्शक तज्ञांनी सांगितलेलं असतंय, काही शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं असतंय की 5वी ते 10वीचे स्टेट बोर्ड वापरा. मी तुम्हाला थेट सांगतोय हे पुस्तक वापरू नका, फक्त एवढं 10वीचं स्टेट बोर्डचं वापरायचंय. का मित्रांनो, आपण जर क्वेश्चन पेपर बघितले ना तर मी म्हणतोय आपल्याला हे पुस्तक वाचायला जास्तीत जास्त दररोज 2 टॉपिक केले तरी 4 दिवसात 8 टॉपिक होऊन जातात. आणि या पुस्तकातले 8च टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. हे कोणते हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. दुसरा 10वीचा भूगोल, याच्यातले प्रत्येक परीक्षेत किमान 2 प्रश्न 100% असतात. जर पेपरचा अनालिसिस तुम्ही करत असाल तर तुम्हाला कळेल. आणि तिसरी गोष्ट, एकनाथ पाटीलच्या पुस्तकात किंवा ठोकळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल 70 ते 80 पेज दिलाय, भारताचा भूगोल 60 ते 70 पेजेस दिलाय. ते आपल्याला 1 तास किंवा 2 तासात होऊन जातो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात क्वेश्चन सुटतात. आता मी तुम्हाला हे पुस्तक का वापरायचे नाही असं सांगतो. काही विद्यार्थी म्हणतात सचिन सर, काही पण सांगतात. मी म्हणतो हे पुस्तक वापरायला खूप दिवस लागतात, काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला विथ प्रूफ सांगतो की आयोग आपण का वाचायचे नाहीयेत. का तो तुम्हाला प्रत्येक बुक लिस्ट असू द्या, यशस्वी झालेल्या लोकांच्या असू द्या, क्लासेसवाल्यांच्या असू द्या, प्रत्येक जण सांगतो की स्टेट बोर्ड वाचा. पण मी तुम्हाला थेट सांगतोय स्टेट बोर्ड वाचू नका. थेट तुम्ही लेखकाचं पुस्तक पकडा. का तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, एखादा लेखक पुस्तक लिहित असताना तो सोर्स पहिल्यांदा स्टेट बोर्ड पकडतो. म्हणजे एखाद्याला जर सायन्स लिहायचं असेल तर त्याला 9वी 10वी 11वी 12वीची पुस्तकं बघावी लागतात. त्याला वाटतं की या पुस्तकातला हा डाटा महत्वाचा आहे, तो ऑलरेडी त्या पुस्तकामध्ये ऍड करतोय, म्हणजे आपल्याला सोपं करून दिलंय. मग मी म्हणतोय एखाद्या लेखकानं आपल्याला सोपं करून दिलंय ना, त्याचा फायदा उचला ना. तुम्ही अवघड्यात का जाताय? ते पण स्टेट बोर्ड वाचायचे, त्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक देखील वाचायचंय. मग मी म्हणतोय या 2 रिडिंग दिवस तर एका पुस्तकाला 2 रिडिंग द्या ना, उपयुक्त ठरणार आहे तुमच्यासाठी. आणि का वाचायचे नाही स्टेट बोर्ड मी सांगतो, विशेषतः भूगोलचे या तुम्हाला सांगतो. पहा आता 30 एप्रिलला हे तरी आठवत आहे ना, 30 एप्रिलला 2023ला आपली पूर्व परीक्षा झालेली होती. त्या परीक्षेमध्ये 10 प्रश्न हे भूगोलचे विचारले होते. आपलं टार्गेट 7 किंवा 8 प्रश्नांचा असू द्या. आउट ऑफ प्रश्न बरोबर येतील अशी अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवणं चांगलं आहे, अति अपेक्षा ठेवणं वाईट आहे. ओके, पहा औष्णिक विद्युत केंद्रावरती प्रश्न आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओके, पहा पोराडी, पारस, उरण आणि फेकरी तुम्हाला हा एकनाथ पाटीलच्या पुस्तकातून दिसतो, दीपस्तंभाच्या पुस्तकात दिसतो, सौदी सरांच्या पुस्तकात दिसतो. स्टेट बोर्ड वाचायची गरज आहे. आयोगाने 8 ते 10 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. दुसरा रायलसीमा पठाराचं स्थान विचारलंय. 10वीच्या जुन्या भूगोलमध्ये आहे तसा प्रश्न विचारलेला आहे, आहे तसा प्रश्न आहे. त्यांनी त्या नकाशामध्ये ऑलरेडी दिलेला आहे रायलसीमा भाग. चला, स्वच्छ शहर आयोगाचा करंटचा प्रश्न होता, खूप वेळास विचारलेला होता आणि खूप सोपा होता. अजिबात आपल्याला स्टेट बोर्ड वाचायची गरज नव्हती, म्हणजे 5वी 6वी 7वीचे भूगोल वाचायची गरज नव्हती. हा 5वी 6वीचे पुस्तकं कोणी वापरावं? जो राज्यसेवेची पूर्व परीक्षेची तयारी करतोय, तो मेन्सला जाणार आहे, त्यांना मी बिनधास्त सांगेल की राज्यसेवेची तयारी करत असाल तर 5वी ते 10वी भूगोल तुम्हाला वाचायचंच आहे. का तर ऍज इट इज प्रश्न तिथले विचारले जातात. पण जर कंबाईनची तयारी करत असाल तर स्टेट बोर्डच्या नादाला लागू नका. एका लेखकाचं पुस्तक पकडा आणि 8 ते 10 वेळेस वाचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवा, प्रत्येक टॉपिकच्या प्रश्नांचा सराव करा, आयोगाच्या प्रत्येक प्रश्नांचा अनालिसिस
अनालिसिस करा, का मिळत नाही तुम्हाला 65 मार्क मी लिहून देतो. पण तुम्ही काय करताय, आयोग म्हणजे तुम्ही विसरूनच जाता की आपला फायनल पेपर हा एमसीक्यूचा आहे. भाऊ उठतो, लायब्ररीत जातो 7 ला, 11 पर्यंत फक्त पुस्तकच वाचतो. मग मी तुम्हाला आठवण करून देत असतोय की आपला फायनल पेपर हा एमसीक्यूचा आहे, बहुपर्यायी आहे. तिथं तुम्हाला प्रश्न दिला जातो, खाली 4 ऑप्शन दिलेले जातात. काही काही विद्यार्थ्यांचे पुस्तकं पाठ आहेत मित्रांनो, पण त्यांना त्याच पुस्तकातला जर प्रश्न आला तर सुटत नाही. का सुटत नाही? का तर आपल्याला प्रश्नांची प्रॅक्टिस करणं माहीतच नाही. आपण फक्त उठतो, लायब्ररीत जातो आणि पुस्तक वाचतो. यांना पूर्वपरीक्षा पास होता येत नसते. दुसरी तुमच्याकडून ही चूक होती मित्रांनो, तुम्ही पुस्तकं वाचतात, आयोगाच्या पेपरकडे दुर्लक्ष करतात आणि क्लासेसच्या टेस्ट सिरीज 10,000, 15,000 किंवा 2,2 आणि 4,000 भरून लावतात. हा लावा, टेस्ट सिरीज महत्वाच्या आहेत, पण त्याच्या अगोदर तुमचे PYQ ज्याला आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणतो, या प्रत्येक क्वेश्चनचं तुमचं अनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला क्लासेसच्या टेस्ट पेपरकडे वळायचं असतंय. हा क्लासेसचा जर जिओग्राफी आहे, टॉपिक नुसार टेस्ट सिरीज असू द्या ना, उत्तम आहे. म्हणजे आज आपल्याला हा टॉपिक वाचायचा आहे, लगेच त्याची टेस्ट सोडवायची, लगेच त्याचे PYQ सोडवायचे, त्याचा अनालिसिस करायचंय, अतिउत्तम अभ्यास. माझ्या पर्सनल मेंटरशिप मध्ये मी हेच देतोय. दररोज स्टडी टार्गेट देत असतो, त्याच्यावरची आयोगाचे PYQ सोडवायला होत असतो. मी ते एक्सप्लेन करून सांगतोय की आयोगाने हा प्रश्न का विचारलाय, किती वेळास विचारलाय आणि येणाऱ्या परीक्षेत विचारू शकतो का. मी फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आयोगाने काय विचारलंय आणि आयोग काय विचारू शकतो या 2 गोष्टीचाच अभ्यास करून घेतो. मी विद्यार्थ्यांना नॉलेज देत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगत असतोय, नॉलेज नकोय, आता नॉलेज भरपूर आहे, आपल्याला मार्कवादी बनायचंय, प्रत्येक गोष्टीपासून मार्क मिळवायचा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून मार्क मिळत नसेल ना, वाचायचंच नाही, काहीच गरज नाही. हा पण आयोगाने जर फंडामेंटल राईट्स वरती वारंवार प्रश्न विचारतोय ना, तर अख्खं मुखपाठ करा. का तर प्रश्न देऊन जाणार आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. तिसरा, धवल क्रांती स्टेट बोर्ड वाचायची गरज नाहीये. एकनाथ पाटील मध्ये आहे, देशस्तंभामध्ये आहे, सौदी सरांच्या पुस्तकात आहे. क्लिअर. बेसॉल्ट दगड खूप सोपा प्रश्न आहे. एकनाथ पाटीलच्या पहिल्याच पेजला आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो, बेसॉल्ट खडक. प्रत्येक पुस्तकात आहे. स्टेट बोर्ड वापरायची काय गरज आहे का? अजिबात नाही. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या जंगलाचे प्रकार दिलेत. हा आता हे लक्षात घ्या, मी म्हणतोय हा बाजूला ठेवा थोडा प्रश्न. हे आपण वाचत असलेल्या पुस्तकात सोर्स नाहीये. मी म्हणतोय आपली अपेक्षा 10 पैकी 10 आहे का? आपल्याला 8 मिळवायचे. या एका प्रश्नासाठी आपल्याला दुसरं नवीन पुस्तक वापरायची गरज नाहीये. हा प्रश्न चुकला तरी चालेल. क्लिअर आहे. दुसरी, राज्यांच्या लोकसंख्येची घनता बिहार, हरियाणा. आयोगाने खूप वेळा या घनतेवरती प्रश्न विचारलाय किंवा एकनाथ पाटील मध्ये हा प्रश्न आहे, दीपस्तंभ मध्ये आहे. क्लिअर करून जातोय. आणि तुमच्या वाटलं तर 10वीच्या भूगोलमध्ये पण आपण लिहून ठेवतो, एखादा घनताचा टॉपिक आला की आपण तिथं आपल्याला सवय असते, घनता सर्वात घनता कोणत्या राज्याची, सर्वात कमी घनता कोणत्या राज्याची आहे. क्लिअर आहे. चला, शिखर उंची जोड्या लावा. खूप सोपा विचारलाय. तुम्हाला शिखर काय विचारलेत? मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्हेर. कसा अब हसतो ही ट्रिक सर्वांना माहिती आहे आणि जोड्याच्या स्वरूपात प्रश्न आहे, सुटू शकतो. म्हणजे स्टेट बोर्ड वाचायची गरज आहे का? एवढे मोठे मोठे नाही. आणि रो वाहतुकी मार्ग, कोकण रेल्वे मार्ग. तुम्ही एकनाथ पाटीलचा पुस्तक वापरत असताना महाराष्ट्राचा भूगोल वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्धा पेज माहिती दिलेली आहे कोकण रेल्वे विषयी. तुम्हाला त्याच्यामध्ये असं क्लिअर सांगितलंय रो वाहतुकीचा मार्ग. मग मला सांगा, फक्त हा प्रश्न आपला चुकतोय याचा अर्थ आपल्याला रिस्क घ्यायची नाही. का रिस्क घ्यायची नाही? आपण वाचत असलेल्या पुस्तकातला प्रश्न नाहीये. बाकी 9 प्रश्न आपण वाचत असलेल्या पुस्तकातले. मी म्हणतो या 9 पैकी 8च प्रश्न बरोबर आले तरी आपलं टार्गेट पूर्ण होतं. या क्लिअर आहे. पण आपण काय करतो, हे प्रश्न तुम्हाला लेखक सांगतात, म्हणजे बाकीचे शिक्षक सांगतात हे प्रश्न तुमच्या BA च्या पुस्तकातला आहे, कोणत्या तरी NCERT मधला आहे. मग अख्खी NCERT वाचायची का? अरे एका प्रश्नासाठी NCERT वाचायची गरज नाही ना. या 9 प्रश्नासाठी तुम्ही हे पुस्तक वापरताय ना, आपण वाचतोय. मग ह्या 9 प्रश्नांचाच विचार करा ना. पण नाही, आपल्याला सवय लागलेली असते जो प्रश्न येत नाही त्याचा विचार करायचा. पण आतापर्यंत कोणी विचार केलाय का? आपल्याला 40 प्रश्न म्हणजे 40 मार्क पूर्व परीक्षेला पडलेले आहेत. आपण फक्त इथं काय करतो, उत्तरपत्रिका चेक करतो. आपल्याला प्रश्नपत्रिका चेक करायची सवय नाही. ज्या लोकांना प्रश्नपत्रिका करायची सवय, चेक करायची सवय, त्याचा सेकंड अटेम्प्ट म्हणजे ज्या परीक्षेत त्याला मार्क्स कमी पडलेत पण त्यांना उत्तरपत्रिका सोबतच त्याची क्वेश्चन पेपर देखील चेक केली, त्याला नेक्स्ट पेपर मध्ये 100% मार्क्स वाढतात. का? तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, तुम्ही कधी क्वेश्चन पेपर चेक केलाय का? हा केलाय, पण नॉर्मल. हा चला, हे येत होता
चला हे प्रश्न वाढला म्हणजे असे तुम्ही 25 ते 30 प्रश्न वाढवता आणि तुमचं जातंय मार्क 80 पर्यंत. सोपं आहे मित्रांनो, सोपं आहे, पण टार्गेट पण तसं असायला पाहिजे ना, नाही तर उगाच 80 85 तसं नाही काही कधीच करायचं. म्हणून सांगतोय की आयोगाचा पॅटर्न असतो मित्रांनो, 100 प्रश्न मी आत्ताच सांगितले, याच्यातल्या 70 प्रश्नांचाच विचार करा, 30 प्रश्नांसाठी बाकीचे कुठे एनसीईआरटी वाच, कुठे 11वी 12वीचे पुस्तक वाच, भानगडीत पडू नका. 70 प्रश्नांचा विचार करा आणि इथं 65 मार्क मिळवा. आणि कसे मिळवायचे हे मी शेवटच्या 5 मिनिटात तुम्हाला योग्य सांगतोय. ओके, भूगोल क्लिअर सांगितला, स्टेट बोर्डच्या नादाला लागू नका, वेळ वाया घालू नका. राज्यसेवा करत असाल तर स्टेट बोर्ड वाचा, कंबाईन करत असाल तर मी 2 पुस्तकं सांगितलेत, फक्त 10वीचं जुनं पुस्तक सांगायचंय. ज्या लोकांना पीडीएफ पाहिजे त्यांनी लेक्चर पॉज करा. कंबाईन गायडन्स नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला तिथं पीडीएफ मिळून जाते. ओके, चला पुढचा प्रश्न, सॉरी पुढचा विषय आपण घेऊया. पहा, राज्यघटना. ओके, अगोदर आयोग 10 प्रश्न विचारायचा, आता 15 प्रश्न विचारतोय, म्हणजे 5 प्रश्नांची याच्यात वाढ झालेली आहे 30 एप्रिलच्या पूर्वपरीक्षेपासून. याच्यासाठी तुम्हाला पुस्तक कोळंबे सर सर्वांना परिचित असलेले, आणि दुसरं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. ह्या दोन्हीपैकी कोणाचंही वापरा. ओके, ह्या दोन्हीपैकी कोणाचंही पुस्तक वापरलं तरी दोन्हीही बेस्ट पुस्तक आहेत. याच्यासोबत आता तुम्ही काय करता, राज्यघटनेचा अभ्यास करत असताना उठता, लायब्ररीत जाता, पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत अख्खं पुस्तक वापरता किंवा वाचता, आणि त्याच पुस्तकातला जर प्रश्न आला तर चुकता का. मी म्हणतोय अभ्यास करत असताना स्मार्ट पद्धत वापरा. आता घटना निर्मिती हा टॉपिक वाचलाय पहिला, त्याचे PYQ वाचा. ओके, थोडा रिलॅक्स व्हा. पुढचा प्रश्न तुमचा संघराज्य पद्धत आहे, चला त्याची PYQ सोडवा, PYQचं अनालिसिस करा. काही विद्यार्थी PYQचं महत्वच काही लोक करत नाही, PYQ फक्त वाचतात. ते मित्रांनो PYQ वाचत नसतात, हे सोडवायचे असतात, आणि सोडवल्याच्या नंतर त्या प्रश्नांचं अनालिसिस करावं लागतं, तरच पूर्वपरीक्षेत मार्क मिळतात. मी माझ्या स्वतःच्या पर्सनल मेंटरशिप मध्ये माझा एवढा रिझल्ट काय येतोय बॅचचा मित्रांनो, 30 एप्रिलला माझी 1150 विद्यार्थ्यांची पर्सनल मेंटरशिप होती. मला माहित नाही की तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्यात का तर एवढा मोठा आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हता. याच्यातले 650 पेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षा दिली. काही लोकांना हे अतिशयोक्ती वाटतंय, वाटू द्या, काही अडचण नाही. का तर आपल्याला त्या गोष्टीच्या लाजा वाटतात, पण का तर मी प्रत्येक पोराकडून तयारी करून घेतली, पण बाकीचे नापास का झाले हा प्रश्न विचारू शकतात तुम्ही, बरोबर आहे. बाकीचे विद्यार्थी काय करतात, त्यांना एक न्यूनगंड असतो, मी लय हुशार आहे, मला कशाचीच गरज नाही, म्हणून मागे राहतात. म्हणजे प्लॅन मध्ये सांगितलेल्या गोष्टी लेक्चर मध्ये मी असं ओरडून सांगतोय की या टॉपिक वरती प्रश्न विचारला जाणार आहे, येऊ शकतोय. कथा आयोगाने पाठीमागच्या 4 ते 5 वेळेस पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, तरी विद्यार्थी दुर्लक्ष करतात. का करतात कळत नाही, म्हणून नापास होतात. ओके, सो PYQ वाचायचे नसतात, सोडवायचे असतात. सोडवल्याच्या नंतर त्याचा अनालिसिस करायचं असतं. राज्यघटना 15 प्रश्न, कोळंबे सरांचं पुस्तक वापरा किंवा लक्ष्मीकांत सरांचं वापरा. पण ते पुस्तक वाचत असताना एक टॉपिक वाचला, त्याची PYQ सोडवा, त्या PYQचं अनालिसिस करा, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक पकडा, नाहीतर सर्वचे सर्व पुस्तक वाचून काही उपयोग होणार नाहीये तुमचा. ओके, चला पुढचा. राज्यघटना झाला. आता अर्थशास्त्र. भरपूर विद्यार्थ्यांना हा अवघड जातो, 15 प्रश्न आहेत याच्यासाठी देखील. ओके, याच्यासाठी पुस्तक सेम कोळंबे सर किंवा देसले सरांचं कोणतंही पुस्तक वापरा, बेस्ट आहे. किंवा नवीन विद्यार्थी आहात, कंबाईनची नुकतीच तयारी करतोय, या 2 पुस्तकातून कोणतं पुस्तक निवडायचंय. कंबाईनची तयारी करत असाल तर कोळंबे सरांचं पुस्तक पकडा, कारण आपण वाचत असताना त्याच्यातली भाषा आपल्यासारखी आहे, थोडीफार संख्या वगैरे जास्त नाहीयेत, आणि प्रश्न विचारल्याची संख्या आहे. आपल्याला जेवढे पूर्व परीक्षेला लागतात तेवढे आपल्याला 100% मिळून देतात. सेम अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना तेच करायचंय. टॉपिक वाचा, PYQ सोडवा, PYQचं अनालिसिस करा. ओके, हा पॅटर्न तुमचा योग्य आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाच्या नोट्स वाचण्याच्या भानगडीत पडू नका. काही विद्यार्थ्यांना सवय असते मुख्य पुस्तकं सोडवायचे आणि कुठल्या तरी नोट्स किंवा कोणत्या तरी शिक्षकाच्या नोट्सच्या, एखाद्याचे क्लास केलेत बाबा की त्याच्या नोट्स वापरा, बिंदास वापरा, पण क्लास न करता त्यांच्या नोट्स अजिबात वापरू नका. पण एखाद्यानं टिंब सरांचा क्लास केलाय, त्यांच्या नोट्स वापरतात, बिंदास वापरा, पैसे दिलेत त्यांच्याकडून, आपण त्या कन्सेप्ट शिकलेलो आहोत. ओके, तर वाचू शकताय. पण काही क्लास केलेले नाहीत, पण केलेत पण त्यांच्या नोट्स युजफुल नाहीयेत, त्यांना मी बिंदास्त सांगेल कोळंबे सरांचे पुस्तकं किंवा देसले सरांचं पुस्तक वापरा, आपल्याला सफिशियंट आहे तेवढं. चला पुढचा विषय.
काय विज्ञान, भरपूर विज्ञान म्हणजे भरपूर लोकांना किंवा विद्यार्थ्यांना विज्ञान अवघड जातोय. पण मित्रांनो विज्ञान हा असा विषय सर्वच लोकांना अवघड जातो, सर्वच विद्यार्थ्यांना अवघड जातो. का तर इथं मार्क्स मिळवणं तेवढं सोपी गोष्ट नाही. पण इथं विचार काय करायचा आपल्याला, विज्ञान या विषयामध्ये आपल्याला फक्त स्पर्धेत राहायचंय. म्हणजे असं पण नाही की आपण खूप पाठीमागे फेकलो गेलो पाहिजेत, असं नाही. आपल्याला इथं काय करायचंय, आयोग 15 प्रश्न विज्ञानला विचारतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला पुस्तकं सांगतो. ओके, भस्के सर किंवा कोलते सर, आणि 1-2 प्रश्न इकडे तिकडे असतात ते मी बॅच मधल्या विद्यार्थ्यांना स्पेशली सांगतच असतोय नोट्सद्वारे. ओके, या दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक वाचवू शकताय, बेस्ट आहे. आणि याच्यासोबत 10वीचं 10th आणि 9th हे वाचा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर वाचा, वेळ नसेल तर वाचू नका. का वाचू नका मित्रांनो म्हणतोय, कारण याच्यात जेवढा एक्झाम ओरिएंटेड डाटा आहे ना तेवढा या दोन्ही पुस्तकात मिळू शकतो. प्लस स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटीचा सर्व एक्झाम ओरिएंटेड डाटा मित्रांनो या भस्के सरांनी आणि कोलते सरांनी त्यांच्या पुस्तकात टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय का, आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. पण आपल्याला प्रत्येक जण येतंय आणि सांगतंय स्टेट बोर्ड वापरा, स्टेट बोर्ड वापरा. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, कोणालाही जर पुस्तक लिहायचं असेल लेखकाला तर त्याचा सोर्स पहिल्यांदा स्टेट बोर्ड असतो. म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये जेवढा एक्झाम ओरिएंटेड डाटा आहे तो त्यांच्या पुस्तकात ऑलरेडी ऍड करतोय. आपण स्टेट बोर्ड देखील वाचायला वेळ घालतोय आणि लेखकाचं पुस्तक देखील वाचायला वेळ घालतोय. दोन्ही वाचू नका. मी म्हणतो यांचंही ना तर कंटिन्यू यांचंच पुस्तक वापरा, किंवा यांचंही ना तर कंटिन्यू यांचंच म्हणजे त्या पुस्तकाला वारंवार रिव्हिजन द्या. ओके, पण तुमच्याकडे वेळ असेल तर बिनधास्त वापरा. पण याच्यात 60% भाग प्रयोगाचाच आहे. हे करा, चंचुपात्र घ्या, हे ते करा, ते 10वीचे प्रयोग आहेत. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काही कळत नाही. पण मी बिनधास्त सांगेल भस्के किंवा कोलते सरांचं पुस्तक वापरू शकताय. ओके, कारण इथं आपल्याला 8 प्रश्न जरी बरोबर आले ना मित्रांनो तरी खूप झालं. आणि मी लिहून देतो मित्रांनो, या प्रश्नात या पेपरमध्ये 8 प्रश्न येतात. 4 ते 5 प्रश्न हे आयोगाचे PYQ असतात ऍज इट इज. म्हणून सांगतोय आयोगानं विचारलेले विज्ञानचे PYQ सायन्स आणि टेक, नुसतं सायन्सचे म्हणत नाही मी तुम्हाला, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे प्रश्न अख्खे आहे तसे पाठ करा. प्रत्येक परीक्षेत सायन्सचे 3 किंवा 4 प्रश्न हे रिपीट असतात. मग मला सांगा 5 प्रश्न रिपीट आणि बाकी तुमच्या अभ्यासाचे प्रश्न 8च प्रश्न येऊ द्या तरी आपण कॉम्पिटिशन मध्ये राहतो. ही एक सोपी पद्धत सांगितली. तुम्ही इथं टार्गेट ठेवतात 12-13 मार्काचं टार्गेट ठेवा, पण अति ठेवू नका जे आपल्याला 38 आणि 40 मध्ये अडकवेल. ओके, क्लिअर आहे. विज्ञान विषयाला पुस्तक सांगितलं, अभ्यास कसा करायचा सांगितलाय. आतापर्यंत आयोगाने 850 ते 1000 प्रश्न विचारलेले आहेत. अख्खे मुखपाठ करा. मी तुम्हाला आताही सांगतो 16 जूनच्या पूर्व परीक्षेमध्ये किमान तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे ऍज इट इज PYQ दिसणार आहेत. यापूर्वीचा प्रत्येक पूर्व परीक्षेचा पेपर चेक करा, तुम्हाला तिथं 3 ते 4 प्रश्न मोस्टली 5 प्रश्नांपर्यंत हे आयोगाचे PYQ ऍज इट इज दिसतात. म्हणजे आपल्याला मार्क्स अभ्यास करून किती मिळवायचे, 3 किंवा 4. सोपी पद्धत आहे, पण कळत नाही. तुम्ही क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या मागे लागता. चला, विज्ञान क्लिअर झाला. पुढचा विषय चालू घडामोडी. खूप लोक सांगतात चालू घडामोडी खूप अवघड आहे, मार्कच मिळत नाहीयेत, हे करंट अफेअर्स हे लव अफेअर सारखं झालंय, कधीही धोका देत आहे. मी म्हणतोय मनापासून प्रेम करा, अजिबात धोका देणार नाहीये. ओके, करंट अफेअर्सला पुस्तक सांगतो. अगोदर 15 प्रश्न आहेत. परिक्रमा आणि तुमचं सिम्प्लिफाईडचं इयर बुक येतंय बा, आता येईलच डिसेंबर किंवा जानेवारीला. ओके, इयर बुक. ह्या 2 पुस्तका व्यतिरिक्त काही वाचलं नाही तरी चालेल. पण करंट अफेअर्स वाचताना तुम्हाला चालू घडामोडीची कोणती न्यूज वाचायची हे कळायला पाहिजे. कारण प्रत्येक पुस्तक करंट अफेअर्स मधला 30% डाटा महत्वाचा असतो आणि तो 30% डाटा कोणता वाचायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. का तर त्या पुस्तकातली न्यूज किंवा टायटल वाचले आपल्याला समजलं पाहिजे की यार हा प्रश्न आपला येणार आहे की नाही. म्हणजे एखादा राजकीय वाटला द्या सोडून प्रश्न बनणार नाहीये. म्हणजे आपल्याला एखादी न्यूज आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली, आपल्याला तिथं प्रश्न काय असणार, आपली टायटल आहे की राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली. आपल्याला कळायला पाहिजे की आयोग इथं 2च प्रश्न विचारू शकतो. सध्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे, एक. दुसरा, या व्यक्तींची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कितव्या आहेत. क्लिअर आहे. हे 2 प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले आहेत. पण आपल्याला सवय असते यांचा जन्म, यांचं केडर किंवा यांचं 12 भानगडी. मी म्हणतोय वाचत बसू नका, 2च
जास्तीत जास्त 30 मिनिटात हा वाचून होत आहे, बिनधास्त सोडून द्या. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे कोणतंही करंट अफेअरच्या पुस्तकातला 30% डाटा, म्हणजे एखादं मासिक वाचताय 35 ते 40 मिनिट, हा फर्स्ट टाइम रिडिंग करता 1 तास लागू द्या, पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन देताय ना तेव्हा तुमचे जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटात वाचून व्हायला पाहिजे. आणि करंट अफेअर्स हे दररोज वाचून चला. काही विद्यार्थ्यांना सवय असते ऍडमिट कार्ड आले किंवा जाहिरात आल्याच्या नंतर मासिक गोळा करतात, तसा प्रकार करू नका. दररोज संध्याकाळी तुमच्या डिनर नंतर 1 तास करंट वाचाच, कारण हे देखील 15 प्रश्नाला आहे, हे विसरतो आपण. काही मला माहिती आहे ना, मला विद्यार्थ्यांना सवय की परीक्षेची डेट आली किंवा जाहिरात आल्याच्या नंतर हा चल जानेवारी 2022 पासून मासिक गोळा करत बसतात. असली चूक करू नका. या विषयाला बाकी विषयासारखंच वेटेज आहे आणि तुम्ही महत्व पण तसंच द्यायला पाहिजे. ओके, पुढचा विषय बघू आपण. पहा, गणित बुद्धिमत्ता आहे. किती प्रश्न आहेत याचे? 20 प्रश्न. आयोगाने चेंज केला पॅटर्न ना. अगोदर आयोग इथं काय करायचा, 15 प्रश्न विचारायचा, सर्वांना माहित आहे. पण आता आयोग 20 प्रश्न विचारतोय. ओके, याच्यासाठी काय तुम्हाला करायचंय किंवा कोणता विषय किंवा कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे? ओके, मी म्हणाल फक्त आयोगाने विचारलेल्या PYQ ची प्रॅक्टिस करा, इतर काहीच करू नका. ऐका, मी परत सांगतोय, दररोज लंच झाल्याच्या नंतर 30 ते 35 मिनिटं कसं सोडवायचं, MPSCचं ऑफिशियल ऍप आहे मित्रांनो, MPSC ऑफिशियल ऍप आहे. प्ले स्टोरला गेल्याच्या नंतर तिथं जायचं, 2011-12चा STISOचा कोणताही पेपर पकडायचा, त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 15 प्रॉब्लेम हे गणित बुद्धिमत्ताचे दिलेत. आपलं तेवढंच टार्गेट. चला काढा पेपर, दुपारी सोडवत बसायचा, झोप बी येत नाही, सर्व प्रॅक्टिस बी होती. आयोगाच्या क्वेश्चन व्यतिरिक्त मी म्हणेल नाही प्रॅक्टिस केली तरी वारंवार राज्यसेवेला विचारलेले, कंबाईनला विचारलेले, मी म्हणतोय तलाठीला विचारलेले प्रॅक्टिस करा, किंवा त्याच्यानंतर टेक्निकलच्या पेपर असतात काही, तिथं तुम्हाला गणित बुद्धिमत्ता असतंय, याची प्रॅक्टिस करा. इतर लेखकांच्या पुस्तकाला महत्व देण्याऐवजी MPSCना विचारलेले गणित बुद्धिमत्ताचे PYQ आहेत, त्याची वारंवार प्रॅक्टिस करा. याच्यासारखा उत्तम स्रोत कोणताही नाहीये. क्लिअर आहे? कळालं? किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक पुस्तक सांगतो, सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, बेस्ट पुस्तक आहे. ओके, मी परत सांगतोय, यांच्या व्यतिरिक्त मी तरी सांगेल दुसऱ्यांचं पुस्तक घेण्याऐवजी बेस्ट पुस्तक आहे, जिथले तिथं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, समजलं तुम्हाला ही गोष्ट सर्वांना व्यवस्थित? चला नेक्स्ट. आता पर्सनल मेंटरशिप बद्दल सांगतो मी तुम्हाला. ओके, आता थोडक्यात हे पहा, 30 एप्रिलला सर्वांना माहिती आहे पूर्व परीक्षा झालेली होती. याच्यामध्ये माझ्या बॅचला जवळपास 1150 जवळपास विद्यार्थी होते मित्रांनो. याच्यातल्या 650 विद्यार्थ्यांनी PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट जेवढ्या गट ब आणि गट क मध्ये मुख्य पोस्ट आहेत त्यांच्या मुख्य परीक्षेला पात्र ठरलेले होते. आता हे लोकांना अतिशयोक्ती वाटल, पण मित्रांनो जिथं प्रश्न असतात तोच टॉपिक आम्ही निवडत असतो. म्हणजे आता यावेळेस आम्ही 150 दिवसांचा प्लॅन केलेला आहे. या 150 दिवसात तुमच्याला दररोज टार्गेट देणं, त्या टार्गेटवरती टेस्ट घेणं, आयोगानं कोणता टॉपिक विचारलाय त्याच्यावर वारंवार फोकस करणं, तुम्ही कुठे चुकताय याच्यावरती लक्ष देणं, किंवा तुम्हाला अभ्यास करून देखील टेस्टमध्ये मार्क्स कमी का पडतात, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या 2 पूर्व परीक्षेत आपल्याला 38 आणि 40च मार्क का पडतात याचा कोणीच विचार करत नाही. ते आम्ही विचार करून तुम्हाला सांगत असतो. का तर दर 2 दिवसाला तुमची ऑनलाईन टेस्ट होते टॉपिक नुसार, कारण स्टडी टार्गेट दिलं जातं, मग त्याच्यामध्ये तुमची रँक कळते. तुम्हाला किमान तुम्हाला तरी एक कळतं की यार आपण खूप स्कोर कमी येतोय, म्हणजे हे तुम्हाला समजून जात आहे की बाकी स्पर्धेत आपण खूप खाली आहोत. आणि हे जरी तुम्हाला समजलं तरी खूप मोठी गोष्ट झाली. याच्यातले मित्रांनो, आणि मी तुम्हाला लिहून देतो, जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी फायनल लिस्ट मध्ये असणार आहेत. यांची मी लिस्ट देखील टाकतो. हे अतिशयोक्ती नाहीये, आम्ही तेवढी मेहनत घेतो, त्या गोष्टीवरती काम करतो. या पर्सनल मेंटरशिप बद्दल चॅनलवरती सविस्तर माहिती टाकलेली आहे. तुम्हाला इथं बुक लिस्ट पासून यावेळेस 150 दिवसांचा प्लॅन आहे. इथं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात एवढी मोठी बॅच पर्सनल मेंटरशिपची कोणाचीच नसते, आणि एवढा रिझल्ट कोणाचा येत नसतो. काही विद्यार्थी तुमच्या लायब्ररीमध्ये असू शकतात की सचिन सरांच्या पर्सनल मेंटरशिपला जॉईन होते, रिझल्ट आलाय, आणि काही असे लोक देखील तुम्हाला मिळतील रिझल्ट न येणारे. त्यांना विचारायचं सचिन सरांचे लेक्चर ऐकलेत का, किंवा सचिन सरांच्या टीम मधल्या व्यक्तींचे लेक्चर ऐकलेत का, लेक्चर मध्ये सांगितलेली गोष्ट फॉलो केली आहे का. म्हणजे सरांनी सांगितलंय 1 ते 51A आर्टिकल पर्यंत कलम पाठ कर, किंवा लिस्ट दिलेली असते ग्रुपला, हे मुखपाठ कर, केले होतेस का पाठ? नाही. मग दुर्लक्ष केल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये कसे पास व्हाल रे? बरोबर आहे ना. लेक्चर मधले सांगितलेली जर गोष्ट तुम्ही फॉलो केली
प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर मी तुम्हाला आता इथं लिहून देतो, रेकॉर्ड आवाज करा, तुमचा 100% रिझल्ट येणारच आणि तुम्ही 38 आणि 40 मार्कामध्ये का अडकत आहात हे मी तुम्हाला पुढच्या 150 दिवसामध्ये दररोज सांगून शिकवणार आहे. ज्या लोकांना, आणि मी म्हणतोय स्कोर वाढवण्यासाठी 15 आणि 20 हजाराचे क्लास लावायची अजिबात गरज नाही रे, तुम्ही इथं चुकताय. ओके, जे पाहिजे ते नाही. मला सांगा, आता गृहीत धरा एखाद्याला 40 प्रश्न 40 मार्क आलेले आहेत, ते काय करतं, 40 मार्क आले, तो कुठं पुस्तकं चेंज कर, कुठं क्लासेस चेंज कर, पण मी त्या विद्यार्थ्याला एकच सांगतोय, तू झालेला पेपर चेक कर एकदा, त्याच्यातले 15 ते 18 असे प्रश्न असतात जे तुला येतात, पण तू फास्ट सोडवण्यामध्ये सिली मिस्टेक म्हण किंवा वाचत असताना तू चुकीचं वाचलास म्हणून चुकलेले असतात. मग 15 जरी प्रश्न याच्यात ऍड केले मित्रांनो, आणि हे -3 चे 18 म्हणजे 58 स्कोर चालला ना तुमचा. 50 आणि 8 58, म्हणजे ह्याचा विचार कोणी करत नाही. याचा आपण विचार करतो की आता आपल्याला स्कोर कमी आलाय, याचा अर्थ आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. वेगळं करण्याची गरज नसते मित्रांनो, फक्त तुम्ही काही चुका केल्यात ना त्या चुका सुधारा. ओके, स्कोर वाढवण्यासाठी वेगळं करायची गरज नाहीये. 40 स्कोर आलाय ना, सिली मिस्टेक किती झाल्यात 15, त्या 15 सिली मिस्टेक वरती पुढचे 100 ते 50 दिवस काम करा. 100% त्या क्लिअर त्या जर चुका तुम्ही कमी केल्या तर 40 वरून 60 वर जायला काहीच वेळ लागत नाही. फक्त तुमचा अभ्यासाचा पॅटर्न, अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आपल्याला काय होतंय, हा भाऊ उठतो 7 ला लायब्ररी जातो, 11 ला परत येतो, दिवसभरात काय करतो, नुसते पुस्तक वापरतो. मला प्रत्येक विद्यार्थ्यांना आठवण करून द्यायची की आपला फायनल पेपर हा MCQचा आहे. क्लिअर आहे, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मराठीत बहुपर्यायी. मग मला सांगा, दिवसभरात तुम्ही प्रॅक्टिस किती तास करताय? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही अभ्यास करताय लायब्ररीत, क्लिअर आहे. मग मला सांगा, अभ्यास करत असताना किती तास MCQची प्रॅक्टिस करताय? काही विद्यार्थ्यांचे पुस्तकं पाठ आहेत, पण त्याच पुस्तकातला आलेला प्रश्न त्यांच्याकडून चुकतो. का चुकतो? मग प्रश्न सोडवायचा कळतच नाही किंवा आलेला प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं हे कळत नाही. आणि आम्ही तेच सांगतो, कारण ती मित्रांनो ही गोष्ट, ही स्पर्धा परीक्षा आहे, 30 आणि 32 दिवसात शिकायसारखी नाही. म्हणून 150 दिवस आम्ही वारंवार याच गोष्टीवर काम करतो की येणारे प्रश्न चुकले नाहीत पाहिजे आणि न येणारे प्रश्न कसे बरोबर आणायचे. नाही बरोबर आले तरी काही अडचण नाही, पण येणारे प्रश्न चुकताच कामा नाहीत. जरी येणारे प्रश्न नाही चुकले तरी पूर्वपरीक्षा क्लिअर होती. पण तुम्ही स्वतःच विचार करा, तुमचे येणारे 10 ते 15 प्रश्न चुकतात, एवढे चुकून देऊ नका ना. 60 पर्यंत जाताय तुम्ही, आणि हे नुसतं ऐकल्यामुळे किंवा त्याच्यावरती 15 दिवस काम केल्यावर येत नाही. त्याला 100 150 दिवस काम करावं लागतं, सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या लागतात, तेव्हा 40 वरून 60 वरती जात आहे. आणि मी तुम्हाला आत्ताही खात्री देऊन सांगतो, जर 38 आणि 40 मध्ये वारंवार अडकत असाल तर एकदा नक्की आमचा पर्सनल मेंटरशिपचा प्लॅन जॉईन करा. अपयश आलं तरी मी तुमच्या समोर आहे याचं उत्तर देण्यासाठी की तू पण प्लॅनला जॉईन झाल्याच्या नंतर तुला दिलेलं टार्गेट कंप्लीट करावं लागतं. त्या टार्गेटवरची टेस्ट तुला कंप्लीट करावी लागते. त्या टेस्टवरती झालेलं लेक्चर तुला ऐकावं लागतं. त्या लेक्चरमध्ये तू म्हणजे त्या टेस्टमध्ये काय चुका केल्यात ह्या लेक्चरमध्ये सांगितल्या जातात, त्या चुकावरती तुला काम करावं लागतं. तिसरी गोष्ट, जर त्या टेस्टमध्ये तुझा स्कोर लईच खालच्या तळाला येत असेल तर तुला आमच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करून सांगावं लागतं की सर मला या विषयात मार्क्स कमी पडतात का. तर तू कॉन्टॅक्ट केल्याशिवाय आम्हाला कारण काय होतंय, कधी कधी आपल्याला कॉल करणं किंवा मला स्कोर कमी येतोय हे सांगणं लाज वाटते किंवा नको वाटतं. बिनधास्त सांगा, आपण जिथं कमी पडतोय तिथं कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपण वर जात नसतो. ठीक आहे. सो याच्यासाठी पर्सनल मेंटरशिप घेऊन आलेलो आहे. नवीन विद्यार्थी असाल, जुने विद्यार्थी असाल, 38-40 मध्ये अडकत असाल तर पुढचे 150 दिवस किंवा कंबाईन फक्त फोकस करत असाल तर 100% जॉईन व्हा. 100% रिझल्ट आणून देतो. फक्त तुम्हाला सातत्य राखणं गरजेचं आहे, नाहीतर उगाच जॉईन झालाय आणि काय सुरू माहितच नाही, मग तसं जॉईन करू नका. ओके, चला नेक्स्ट. प्रत्येक विषयाचा स्कोर किती आला पाहिजे एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. ओके, हे तुम्हाला कळालंच पाहिजे. ओके, आता 7 विषय आहेत आपले. भूगोल, ओके, किती 10 प्रश्न आहेत. दुसरा इतिहास, सेम 10 प्रश्न आहेत. तिसरा विज्ञान 15 प्रश्न आहेत. चौथा राज्यघटना, किती प्रश्न 15. त्याच्यानंतर 5वा विषय आपला करंट अफेअर्स 15 प्रश्न. 6वा विषय अर्थशास्त्र 15 प्रश्न. आणि 7वा मॅथ आणि रिझनिंग 20 प्रश्न. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 70 80 90 100
आपलं टार्गेट 65 पर्यंत जाण्याचं असतं. उगच येण्यासारखं 80-85 नाही पकडायचं. मला सांगा भूगोल, आता मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय 7 प्रश्न तर 100% येतात. आपण वाचत असलेल्या पुस्तकातले आहेत तेवढेच बरोबर आणा, जास्त भानगडीत पडू नका. इतिहास आपण वाचत असलेल्या पुस्तकातले 7 प्रश्न येतात, 7 ते 8 आत्ताच बघितलं, तेवढेच बरोबर आणा. त्याच्यानंतर विज्ञान 50%च बरोबर आणा, तरी आपण कॉम्पिटिशन मध्ये राहतो, 100% राहतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर राज्यघटना 12 किंवा 13 तुम्हाला यायलाच पाहिजेत 100%. का तर राज्यघटना हा आयोग पूर्वी विचारलेले प्रश्नच विचारतोय. फक्त आयोगाचा पूर्वीचा पॅटर्न कसा होता, म्हणजे आहे तसा प्रश्न उचलित होता. पण आता आयोग काय करतोय, एक 2-3 प्रश्नाचा मिळून एक प्रश्न बनतोय. इथलं एक वाक्य इथं टाकताय, इथलं एक वाक्य इथं टाकताय, इथलं एक वाक्य, आणि याचा प्रश्न तयार करतोय. किंवा आयोग आता असं करतोय, जर 2015-16 ला राज्यसेवेनं 3 लाईन मध्ये प्रश्न विचारलेला असेल तर फक्त इथं 1 लाईन करतो आणि त्याचा 1 लाईनर प्रश्न बनवतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि हे कधी कळतं, आपल्याला PYQचं अनालिसिस केल्याच्या नंतर. क्लिअर आहे. करंट अफेअर्स 12 ते 13 प्रश्न 100% मिळतात, 100% मिळतात. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की काय वाचायला पाहिजे. नुसतं एखादं मोठं पुस्तक वापरताय, इयरबुक घेताय आणि अख्खं इयरबुक पाठ करताय, किंवा मासिक घेताय मासिक पाठ करताय. पण मी आताच तुम्हाला काय सांगितलं, इयरबुक मधला आणि मासिक मधला फक्त 30% डाटा हा एक्झाम ओरिएंटेड असतो. बाकी फक्त डाटा ते पुस्तक जास्त पेजेस बनवण्यासाठी बनवलेलं असतंय. ओके. अर्थशास्त्र मी म्हणतो इथं 11च ठेवा, काही विद्यार्थ्यांना अवघड जात आहे, आणि इथं 12 मध्ये ठेवले तरी 2 4 5 6 7 8 8 2 16 8 2 8 3 24 23 मला सांगा 60 6 7 8 म्हणजे सॉरी 7 1 7 7 2 14 7 1 21 22 23 24 25 26 27 28 29. क्लिअर आहे. 2 हातचे 1 2 3 4 5 6 69. क्लिअर आहे. मग 69 मधले 4 मायनस जाऊ द्या, म्हणजे 4 चौक 16. जरी तुम्ही अटेम्प्ट एवढा केला ना तरी तुम्हाला 65 मार्क राहतात मित्रांनो. फक्त प्लॅनिंग करा. मला सांगा, आता इथं तुम्हाला 10 पैकी 10 घ्यायची गरज नाही, म्हणजे जरी आले तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला फक्त इथं सांगायचंय की भूगोलला 10 विचारलेले प्रश्न असतात, त्यातले 7 प्रश्न हे 100% आपण वाचलेल्या पुस्तकातले असतात. आणि मी म्हणतोय फक्त तेवढेच आणा. जे बाकीचे 3 प्रश्न आहेत ना, जे आपण वाचा किंवा अवघड वाटतंय, जसं आता आपण जंगलाचे प्रकार बघितले वगैरे, तसला प्रश्न आला टॅकल करू नका. जरी टॅकल केला आणि चुकला तरी भानगड काहीच म्हणजे मी म्हणतोय काही आपल्याला अडचण येत नाही. फक्त तुमचं टार्गेट व्यवस्थित असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, मोठी बुक लिस्ट वापरू नका. तिसरी गोष्ट, सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना बुक लिस्ट सांगितलेली असती, त्याला फॉलो करू नका. का तर एक जेन्युइनली सांगतो, आपल्याला यश मिळाल्याच्या नंतर आपण जमिनीवर नसतो, ते आपले जमिनीच्या बाहेर असतात, किंवा एखाद्या क्लासेसवाल्यानं त्याला बोलवलं असतंय, मग तो बुक लिस्ट सांगतो, त्याच्यातले 70% पुस्तक त्याच्या क्लासेस सांगतोय. भूगोल बी माझा वाच, इतिहास बी माझा वाच. त्याच्यामुळे या भानगडीत आणि एक प्रामाणिक सांगणारे विद्यार्थी आजकाल खूप कमी झालेत. मी नावं ठेवत नाही, आय नो की त्यांनी खूप मेहनत घेतली, ते यश मिळालंय, पण मी म्हणतोय यशस्वी झाल्याच्या नंतर या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की आपणही काही काळापूर्वी असेच होतो आणि आपण कोणाला तरी फॉलो केल्यामुळे आपण चुकीचा पॅटर्न पकडला होता. का तर आपल्याला या गोष्टीचं भान असायला पाहिजे की आपल्याला यश मिळालंय, आपल्याला पोस्ट मिळालेली आहे, आपल्याला ग्रामीण भागातले विद्यार्थी फॉलो करणारे खूप आहेत. मग आपण उगा एखाद्या क्लासेसवाल्यांनी बोलवलं म्हणून अख्खे त्याचे पुस्तकं सांगतोय, किंवा आपल्याला लाज वाटते म्हणून आपण NCERTचा उल्लेख करतोय, स्टेट बोर्डाचा उल्लेख करतोय, 11वीचा बायोलॉजी वाचा म्हणतोय, पण वाचलेला असते आपण एकनाथ पाटीलच. मग मी डायरेक्ट सांगतोय, जर आपल्याला एकनाथ पाटीलचा फायदा झालाय ना तर एकनाथ पाटीलच सांगा. उगाच मी 11वीचं बायोलॉजी वाचलं आणि त्याच्यातला डिकॉन्डोलचा प्रश्न आलेला होता, ओके, तसलं सांगू नका. का तर माझी कळकळीची विनंती आहे, सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला फॉलो करणारे बरेच विद्यार्थी असतात, याचं भान ठेवा. किंवा आपण कुठंतरी मोटिवेशनल स्पीच देताना जे सत्य आहे ते सांगा. उगाच सांगू नका की मी एकच टाइम जीवत होतो, गावाकडचे म्हणत होते मिशच काढीन, असल्या भानगडीत पडू नका. जे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, सर्व MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तू मेहनत घेतलीस म्हणूनच तुला पोस्ट मिळालेली आहे, आणि सर्वांना याची देखील जाणीव असते, कारण ते दररोजच त्याच सातत्यामध्ये असतात. ठीक आहे. सो माझं सर्वांना एकच विनंती आहे की यश मिळाल्याच्या नंतर किमान जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. का तर सुरुवातीला तुम्हाला फॉलो करणारे बरेच ग्रामीण भागातले विद्यार्थी ते त्यांचे सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष वायाला जातात. मग त्यांना कळतं की हे फुगून सांगतोय, पण त्यांचे 3 वर्ष वाटोळं झालेलं असतंय. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट. याचा राग मानू नका, मी जे रिअल आहे ते बोललेलो आहे. ओके, चला चलो.
थँक्यू. अशा प्रकारे मित्रांनो आपलं 16 जून 2024 ला जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या संदर्भातलं लेक्चर आहे. याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला मार्क का कमी पडतात हे स्वतः अगोदर आयोगाच्या क्वेश्चन पेपर चेक करा, त्याच्यानुसार ठरवा की आपण कुठं चुकतो. दुसरी गोष्ट, जर आयोगाची PYQ चांगले अनालिसिस करत नसाल तर मी म्हणन पहिला प्रेफरन्स त्याला द्या. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण फक्त पुस्तकं वाचतो, पुस्तकं वाचू नका. आपला फायनल पेपर हा MCQ चा आहे हे अगोदर डोक्यात फिट करा. आणि जेवढा अभ्यास करताय ना त्याच्यातला 50% वेळ हा MCQ ला द्या. आणि जर काहीच कळत नसेल, आपला स्कोर वाढत नसेल तर नक्कीच एकदा पर्सनल मेंटरशिप जॉईन करून बघा. फीस काही जास्त नाहीये. तुम्हाला चॅनलवरती सांगितलेली माहिती आहे. 100% रिझल्ट देण्याची हमी आमची आहे. फक्त आम्ही सांगत असलेली मेहनत जर करायला तयार असाल तरच जॉईन व्हा. नाही तर उगाच सचिन सरांच्या प्लॅनला जॉईन झालेलो आहे आणि मी माझाच अभ्यास करतोय आणि त्यांचा प्लॅन कुठे गेलाय माहितच नाही, असं करणार असाल तर जॉईन होऊ नका. पण जॉईन झाल्याच्या नंतर रिझल्ट आणून देण्याची पूर्ण 100% खात्री किंवा हमी आम्ही देऊ शकतो. ओके, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणखी देखील एक्सपेक्टेड किंवा म्हणू शकतो संभाव्य क्वेश्चन पेपर वगैरे घेऊन येण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करूया. लेक्चर आवडला लाईक करा, खूपच आवडलं मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि टेलिग्रामच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्हाला, तिथं तुम्ही जॉईन होऊन अधिक माहिती घेऊ शकताय. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट.